लोकसभेची समीकरणं जुळली आणि आघाडी आणि युती यांच्यात समझोते झाले। जागा वाटपही जवळ झाल्यातच जमाय। मात्र या जागा वाटपालाही एक वेगळी किनार आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये। या जागा वाटपात सर्वच पक्षांच्या जवळपास 38% इतक्या जागा या तर आधीच्या आमदार खासदारांना देण्यात आल्यात किंवा त्यांच्या मुलांना अथवा नातेवाईकांना देण्यात आल्यात। एक नजर टाकूया या सगळ्या महाराष्ट्राच्या गोतावळ्यावर। सर्वच पक्षांनी आपापलं जागा वाटप जवळपास पूर्ण केलंय। लोकसभेच्या उमेदवारीनंतर आता दिवस आहेत ते प्रचार सभांच्या बैठकांचे, मतदारांना आकर्षित करण्याचे। मात्र या उमेदवारी देण्यात आल्या ते म्हणजे त्या पक्षातल्या पक्षश्रेष्ठींच्या नातेवाईकांना किंवा आजी-माजी खासदारांना, आमदारांना। एकूण 60% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांच्यात आघाडीवरती आहे। पाहूयात त्यांचे महत्त्वाचे उमेदवार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात टक्केवारी एकूण 60%। बारामतीतल्या सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या। साताऱ्यातनं उदयनराजे भोसले माजी आमदार अभयसिंह राजे भोसले यांचे पुतणे। मावळमधले पार्थ पवार अजित पवार यांचे चिरंजीव। ठाण्यातनं आनंद परांजपे स्वर्गीय खासदार अशोक परांजपे यांचे चिरंजीव। सर्वच नावं देत राहिलो तर वेळ पुरणार नाही। आता वळूयात सत्ताधारी भाजपकडे। यांची नातेवाईकांना उमेदवारी देण्यात वाटा आहे 38% इतका। 23 जागांपैकी 9 जणांना उमेदवारी तर 2 जागा जाहीर होणं बाकी आहे। त्यातल्या काही जागांवरती एक नजर टाकूयात। भारतीय जनता पक्षातली टक्केवारी 38%। रावेरमधनं रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या स्नुषा। उत्तर मध्य मुंबईतनं पूनम महाजन दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या। अहमदनगरमधले सुजय विखे पाटील काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र। बीड मधल्या प्रीतम मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या। आता वळूयात काँग्रेस पक्षाकडे। याची टक्केवारी आहे 26%। काँग्रेसनं आज तागायत 23 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। त्यापैकी 6 उमेदवार नातेवाईक किंवा अशाच प्रकारचे आहेत। काँग्रेस पक्ष टक्केवारी 26%। धुळ्यातले कुणाल पाटील माजी आमदार रोहिदास पाटील यांचे पुत्र। नांदेडमधनं अशोक चव्हाण माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र। उत्तर मध्य मुंबईतनं प्रिया दत्त दिवंगत सुनील दत्त यांची कन्या। उत्तर मुंबईतनं मिलिंद देवरा दिवंगत मुरली देवरा यांचे पुत्र। राहिला डरकाळी फोडणाऱ्या वाघांचा पक्ष म्हणजेच शिवसेना। यांची टक्केवारी आहे 30%। शिवसेना टक्केवारी 30%। कल्याणमधनं श्रीकांत शिंदे आमदार एकनाथ शिंदे यांचे पुत्र। कोल्हापुरातनं संजय मंडलिक दिवंगत सदाशिव मंडलिक यांचे पुत्र। हातकणंगलेमधनं धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र। उस्मानाबादेतनं ओमराजे निंबाळकर दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र। तर असे हे आपले नेते आणि अशी ही आपापल्या नातेवाईकांना देण्यात येणारी उमेदवारी। आणि अर्थात याला कुठलाच पक्ष अपवाद राहिलेला नाहीये। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।